नमस्कार. काऊ ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी श्री महालक्ष्मी व्रताची थोडक्यात माहिती सांगणार आहे. मार्गशीर्ष महिना चालू आहे, त्यामुळे श्री महालक्ष्मी व्रत घरोघरी स्त्रिया करत आहेत. मीही ते लक्ष्मी व्रत केलेले आहे. त्याची मी थोडक्यात माहिती सांगणार आहे. सकाळी उठल्यानंतर घर अंगण स्वच्छ करून अंगणामध्ये रांगोळी काढून घ्यावी. नंतर कथेत सांगितल्याप्रमाणे घर स्वच्छ करून एका ठिकाणी स्वच्छ जागेवरती पाट मांडून घ्यावा. त्यानंतर पाटावरती एक स्वच्छ कापड पसरून त्यावरती तांदळाची किंवा गव्हाची रस ठेवली तरी चालते. वर्तुळाकार ठेवावी आणि त्यावरती कलश स्थापना करावी. कलशाच्या तोंडावरती 5 झाडांच्या 5 डहाळ्या ठेवून त्यावरती एक नारळ ठेवून घ्यावा. कलशाला हळदी कुंकवाचे 5 पट्टे ओढून घ्यावेत. नंतर श्री महालक्ष्मीची अशी सजावट करून घ्यावी. श्री महालक्ष्मीला नथ घालून घ्यावी, साडी घालून घ्यावी. नंतर केसांमध्ये वेणी घालून घ्यावी. पूजेच्या पुढे 5 प्रकारची फळे ठेवावीत. त्यानंतर गणपतीची स्थापना करावी. नंतर आरती समई लावून घ्यावी. त्यानंतर रांगोळी पण काढून घ्यावी. स्वच्छ मनाने देवीची पूजा करावी. दीप लावून घ्यावा. धूप लावावी, अगरबत्ती लावावी. लक्ष्मीच्या समोर लक्ष्मीची पुस्तके पुजावीत. लक्ष्मीचा फोटो असेल तर तो पुजून घ्यावा. लक्ष्मीचे स्तोत्र असेल तर अतिउत्तम, तेही पुजावे. श्री महालक्ष्मीची मातेची कृपा प्रसादी प्राप्त करून मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याकरिता आदिकाळपासून हे व्रत अतुलनीय आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. परंतु जर कोणत्याही कारणास्तव जर मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी. पूजेची संपूर्ण मांडणी केल्यानंतर स्वतः आचमन करून श्री महालक्ष्मी मातेची पंचोपचार पूजा करावी. स्नान, हळदी कुंकू, फुले वाहून, अगरबत्ती, धूप ओवाळून नमन करणे व नैवेद्य अर्पण करून प्रार्थना करणे हेच पंचोपचार पूजा होय. नैवेद्यासाठी केळे किंवा यथाशक्ती इतर फळे ठेवून एका वाटीत कच्चे दूध अवश्य ठेवावे. मग श्री महालक्ष्मी व्रताची कथा भक्तिभावाने वाचून पश्चात श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे किंवा अडचण आल्यास दुसऱ्याकडून वाचून घेऊन आपण श्रवण करावे. नैवेद्य दाखवून झाल्यावर श्री महालक्ष्मी मातेसमोर हात जोडून बसावे व या पोथीत दिलेले श्री महालक्ष्मी नमष्टाक म्हणून मनातल्या मनात आपली इच्छा देवीला सादर करून ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करावी व आरती म्हणून अगरबत्ती, धूपारती व निरांजन ओवाळणे व श्री महालक्ष्मी मातेला साष्टांगान नमस्कार करावा. नंतर पूजा करून झाल्यानंतर देवीची श्री महालक्ष्मीची कथा गुरुवारची कहाणी वाचून घ्यावी. श्री गणेशाय नमः, श्री लक्ष्मी देवे नमः. एका हो भाविक भक्तांनो, एका ही श्री महालक्ष्मीची कथा.
गुरुवारची कहाणी कथेत वर्णिलेला आहे. श्रींचा महिमा आनंद मनोभावनाने श्रद्धेपूर्वक संपूर्ण कथा वाचून घ्यावी. नंतर श्री महालक्ष्मीची आरतीही करून घ्यावी. श्री महालक्ष्मीची आरती मनोभावे करावी. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री लक्ष्मीदेवे नमः. ओम श्री कुलस्वामिनी नमो नमः. महालक्ष्मी नमस्तुभ्य. नमस्तुभ्य सुरेश्वरी हरिप्रिये. नमस्तुभ्य. नमस्तुभ्य दयानिधो. नमस्तेस्तु महात्मे श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. ओम नमो नमः देवप्रतिपाद्या बुद्धिविनायका विघ्नेश भवनानि सकल. अशा प्रकारे पूर्ण महालक्ष्मीची पूजा करून घ्यावी. नंतर संध्याकाळच्या उद्यापनाची तयारी ही दुपारीच करून ठेवावी, म्हणजे संध्याकाळी जास्त घाई होणार नाही. यावर्षी शेवटच्या गुरुवारी एकादशी आली असल्यामुळे मी उद्यापनासाठी सर्व एकादशीचेच पदार्थ केले होते. एकादशी असल्यामुळे पुरणपोळीचा नैवेद्य करू शकले नाही, म्हणून सर्व प्रकारचे उपवासाचे पदार्थ मी केले होते. त्यामध्ये सर्वात आधी खोबऱ्याची वडी करून घेतली. त्यानंतर भगरीचा डोसा करून घेतला. लहान मुलींना काहीतरी मिठाचे खायला आवडते, म्हणून भगरीचा डोसा केला होता. भगरीचा डोसा करून झाल्यानंतर मी शाबूचे वडे केले. शाबूचे वडे करण्यासाठी शाबू अगोदरच भिजत घातलेला होता. थोडी तयारी आदल्या दिवशीही करावी लागते, नाहीतर त्या दिवशी खूप गडबड होते. शाबूच्या वडेसाठी शाबू भिजत घालून आधीच ठेवला होता. शेंगदाण्याचे कूट करून आधीच ठेवले होते. मिरची मी त्यात जास्त घातली नव्हती, कारण लहान मुली जास्त मिरची खात नाहीत. अशा प्रकारे शाबूचे वडे करून मी घेतले. देवीला नैवेद्य मी सुरुवातीलाच पंचामृताचा दाखवला होता. नंतर संध्याकाळीही सुवासिनींना किंवा देवी कुमारिकांना नैवेद्य द्यावयाचा असतो, म्हणून अजून मी पंचामृत केलेले होते. त्यानंतर केळीचे चिप्सही केले होते. केळीचे चिप्स छोट्या मुलींना खूप आवडतात आणि त्या केळीचे चिप्स बघून मुली खुश होतात, म्हणून केळीचे चिप्सही मी केले होते. त्यानंतर संध्याकाळी कुमारिकांचे आगमन झाले. या कुमारिका आपल्या घरी श्री महालक्ष्मीच्या रूपात येत असतात. त्यांच्या जेवणाची तयारीही झालेली होती. त्यानंतर सर्व कुमारिकींनी देवीला नमस्कार केला आणि जेवायला बसल्या. अशा प्रकारे सर्व कुमारिकींनी भोजन करून घेतले. त्यांना हळदी कुंकू लावले.
अशा प्रकारे सर्व कुमारिकेंचे भोजन झाले. कन्या भोजन झाल्यानंतर सर्व कन्यांना हळदी कुंकू लावून त्यांना एक श्री महालक्ष्मी व्रताचे पुस्तक देऊन त्याबरोबर एक फळ, कोणतेही फळ दिले तरी चालते, कोणतेही एक फळ दिले आणि एक भेटवस्तू द्यावी. भेटवस्तू दिल्यामुळे मुली खुश होतात. मुली खुश झाल्या की श्री महालक्ष्मीही प्रसन्न होते. व्रताचे उद्यापन करावयाच्या दिवशी 7 सुवासिनींना आणि 9 कुमारिकांना मी घरी बोलवले होते. त्यांच्यात श्री महालक्ष्मी स्वरूप असा त्या महालक्ष्मी स्वरूप असं म्हणून एक फळ व महालक्ष्मी व्रतकथा पोथीची एक प्रत प्रत्येकीला मी दिली होती. अशा प्रकारे कन्यांना नमस्कार करून घेतला. त्यानंतर सुवासिनी घरी बोलावून त्यांना हळदी कुंकू लावले. सर्व सुवासिनींनी लक्ष्मी देवीची पूजा केली आणि नमस्कार केला. सर्व सुवासिनींना मी हळदी कुंकू लावले. सर्व सुवासिनींना हळदी कुंकू लावून झाल्यानंतर श्री महालक्ष्मी देवीचे एक पुस्तक, एक फळ, एक फूल सर्वांना दिले. अशा प्रकारे मी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी श्री महालक्ष्मीचे थाटाने उद्यापन केले. श्री महालक्ष्मी देवी की जय.